पण त्यावेळेस मला काँग्रेसचे एकही नेता घ्यायला तयार नव्हता आणि ज्या ज्या लोकांनी माझ्यासोबत जे व्यवहार केलेला आहे तो काँग्रेस सोडून बाकीचेच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होता. बाकीचंच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये काँग्रेसचा नव्हता. तो एक पहिला काळ होता की जो मामराज खंडेवर हरिशंकर अग्रवाल यांनी मला सोबत नेला होता. त्यावेळेपासून कोणी माझ्याशी कॉन्टॅक्ट केलेलं नाही, कोणी आलेलं नाही आहे. 2014-15 सुनील भाऊंनी प्रयत्न केला होता की विलासराव देशमुखासोबत चला म्हणे तुम्हाला काँग्रेसची तिकीट देतो, पण योगायोग सुनील भाऊलाच तिकीट भेटलं नाही आणि तो मुकला. मागच्या वेळेस बबलू देशमुख यांनी मला AB फॉर्म पाठवला. AB फॉर्म धारणीपर्यंत आला, पण तो माझ्या हातात पडलेला नाही. म्हणजे मी संपर्कात 15 वर्षापासून काँग्रेसच्या संपर्कात होतो, पण तो कोणतं ना कोणतं कारण निमित्त येऊन तो सगळे जे संधी होता ते संधी मुकला गेला. पहा, मी आता काँग्रेसमध्ये आलेला आहोत. मी फक्त आमचे जे जे माझ्या जे सोबतचे सहकारी आहेत, पण त्यांचा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायतमध्ये त्यांचं काम व्हावं. कारण मला ना आमदारकीमध्ये इंटरेस्ट आहे ना खासदारकीमध्ये इंटरेस्ट आहे. माझी वय झालेली आहे 64 इयर आणि मी एक प्रामाणिक व्यक्ती आहे. प्रामाणिक म्हणजे कसा, मी या खुर्चीवर बसला तर मग मी सगळ्यांची सेवा करेन आणि नाही तर मग मी बसतही नाही. स्पष्ट मत आहे. मला आमदारकी नको, मला खासदारकी नको, काही नको. मी तुम्हाला फक्त निवडणुकीपुरते मदत करतो मी तुम्हाला आणि निवडून आणतो. हा माझा सिद्धांत आहे.